व्यंग, उद्याची मीटिंग जरा तूच हँडल कर. मी येणार नाही ऑफिसला. तू झालं की डॉक्युमेंट्स मेल कर मला फक्त. चल, आय विल गो थ्रू देम. या, बाय. मी गोळ्या घेतल्यात. मी उद्या सुद्धा वेळेवर घेईन औषध. आणि मी स्वतःची नीट काळजी घेऊ शकते हो. तुम्ही माझ्यासाठी तुमची कामं अशी अर्धवट टाकून घरी नका बसू प्लीज. झोप. आणि मंजिरी, सध्या मी माझं ऑफिस घरात शिफ्ट केलंय म्हणून तुला माझ्या कामात बोलण्याचा अधिकार आहे असं होत नाही. माझं काम मी कसं करायचं हे मी ठरवेन. तू फक्त स्वतःची काळजी घे. झोप. बोला बोला, आमच्याशी काहीतरी बोला. बोला. हे बघा दादा, मला इथे राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि तुमच्याशी बोलण्यातही. मला इकडनं जाऊ द्या बास. बघा बघा आता, म्हणजे आम्हाला ऐकायचंय काय, तुम्ही बोलताय काय? साहेब एक विचारू? कसला विचार करताय? कसला विचार करताय? मोतीवाल्या बाईचा आम्ही त्यांना एवढं समजून सांगतो, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतो, म्हणजे काही बोलत नाही. बघत नाही सारी. त्याऐवजी तर मांजर पाळला असता तर एवढ्या लाडाने ते सुद्धा आमच्या मांडीवर येऊन बसलं असतं. बोललं नाही, बघणं नाही, अपमान, इन्सल्ट. साहेब एक सांगतो, रागू नका. खोट तुमच्या रूपात नाही, या आवरणात. म्हणजे बघा, ही बाई सुटापुट्यातल्या माणसात वावरलेली ना साहेब. तो विहंग बघा, सत्यजित बघा साहेब. तुम्ही कपडे बदला आणि मग बघा साहेब. तुमचं हे विवेचन ऐकून वाटलं तुम्हाला थोडं डोकं आहे.
आणि मग निमित्ताने तुम्हाला पगारवाढीची गरज आहे. त्यामुळे तुमचा पुढच्या महिन्यापासूनचा पगार ₹11 फक्तनी वाढवण्यात आला आहे. निघा, इथं थांबल्याने पगार वाढणार नाही, उलट ₹22 फक्तनी कपात होईल. निघा. आता आमच्या विश्रांतीची वेळ झालेली आहे. त्याच्या आधी आम्ही आमच्या मिसेसला यथेच्छ तुडवू पाहतो आणि मग झोपे ना बापडा. नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. मिसेस, पनिशमेंट टाइम. ही काय अवस्था झाली माझी, झाली कसली, मी स्वतःच करून घेतली. कुठे या दादाच्या घरात येऊन पडले मी. सत्यजित, तुझ्यामुळे बघ काय परिस्थिती आली माझ्यावर. आजपर्यंत तू फक्त खेळत आलास माझ्याशी आणि दरवेळी मी सहन करत आले. नाही, माझं प्रेम कधी तुला कळलंच नाही. कदाचित तुझी तेवढी लायकीच नाही माझं प्रेम स्वीकारण्याची, कळण्याची. अजिबात नाही. तुझं आणि माझं नातं कधीच सरळ, सोपं आणि साधं नव्हतं. ते नेहमीच कॉम्प्लिकेटेड होतं आणि आता ते जास्त कॉम्प्लिकेट झालं. एकतर मला तुझ्या बाळाची आई होऊ दे, किंवा मंजिरीचं मूल या जगात येऊ द्यायचं नाही. प्रिया, चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला नरकातून सोडवायला आले. चला पटकन माझ्या बरोबर. तुम्ही काळजी करू नका प्रियाताई, मी सगळ्यांच्या जेवणात जायफळ घातले, गाढ झोपलेत सगळे, काही होणार नाही. चला. तुम्ही इथनं सुखरूप गेल्यावर माझं जे व्हायचंय ते होऊ दे. तुम्ही माझी काळजी नका करू. चला बघू. पण जर मलाच इकडनं जायचं नसेल तर? मिस्टर सत्यजित, काल आमची माणसं त्या गावामध्ये चौकशीसाठी गेली असतात. तिथल्या एका माणसाने प्रिया मॅडमच्या वर्णनाशी साधर्म्य साधणाऱ्या एका मुलीला बघितलं असल्याचं सांगितलं. आणि विशेष म्हणजे त्या मुलीचा श्वास सुरू होता आणि कदाचित आपल्याला प्रिया मॅडम सापडण्याची फार जास्त शक्यता वाटते. आणि मिस्टर मुधोळकर, आता कमीत कमी होप्स आहेत. आता बघूया पुढे काय होतंय ते. ही एवढीच महत्वाची बातमी द्यायची होती म्हणून आलो होतो. आणि पुढे आपण भेटूच. येऊ मी. थँक्यू. बघायलीच वहिनी, काल मी राम मंदिरात गेलते ना, त्या सिद्ध पुरुषानं सांगितल्याप्रमाणेच झालं. 24 तासाच्या आत प्रियाची बातमी मिळाली. माझ्या मैत्रिणीची मुलगी असली ना तरी माझ्या सख्ख्या मुलीपेक्षा जास्त होती ती नाही हे मानायला मन तयारच नव्हतं. आता पटलं, जगामध्ये असे चमत्कारही असतात. वहिनी, मला ना काय करू आणि काय नको असं झालंय बघ. मी ना देवाजवळ साखर ठेवून येते. मी सुद्धा अभिषेक बोलले होते, त्याची तयारी करायला हवी. नेत्रा, मला मदत करतेस? दादा, शेवटी त्या इयरिंगचा काही ना काही फायदा झालाच. म्हणजे
मंजिरी वहिनींच्या प्रयत्नांमुळे कळलं. पण दादा, मला एक गोष्ट कळत नाहीये. म्हणजे इतके दिवस झाले तर मग प्रिया घरी का नाही आली? नाही, घराचा पत्ता न सापडायला ती काय लहान थोडीच आहे. यो वर बसलाय ना, त्याचे खेळ आहेत हे समजे. तो खेळीत असतो समजात. स्वामी, इन्स्पेक्टर फक्त एक शक्यता वर्तवून गेले आणि आत्ताच आपल्या घरातल्यांनी जवळजवळ प्रिया परत आल्यासारखा आनंद साजरा करायला सुरुवात केली. जर ते म्हणतात तसं झालं नाही ना, तर या सगळ्यांना सांभाळणं फार कठीण जाणार. हे साहेब येत आहेत. पण हे With you, my new look, new series, Lord, flower like you, Lord. हे काय नाटक आहे? जे बोलायचं ते सरळ सरळ बोल ना. बघा आता, तुम्ही बसा बरं. You sit. You sit first. काय बाई, आम्ही तुमच्यासाठी काय करतोय? तुमच्यासाठी काय नाही केलं आम्ही बाई. सी दिस चेंज ऑफ माइंड. दिस इज फॉर यू ओनली. तुमच्यासाठी काय काय करतोय आम्ही बाई. आम्ही आमचा पारंपरिक वेश मागे सोडला. हे बघा, नवीन वेशात, न्यू सिरीज, न्यू आयडेंटिटी फॉर यू. फॉर यू ओनली. ओनली फॉर यू. काय? कारण मला तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं. प्रेम, यारी, दोस्ती. हे आता जरा जास्त होतंय. नाही, जास्त आता होणार आहे. मेन थिंग इज रिमेन. बाई, मेन थिंग इज रिमेन. मेन थिंग रिमेन. Look. 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 मोत्याची साडी बाई, तुमच्या आवडीची स्टाईल, युअर लव्हिंग स्टाईल, फॉर यू ओनली. तांबडे बाबांनी 731 साड्यांमधून निवडलेली ही साडी जस्ट फॉर यू. त्यांनी आज्ञा दिली मला की बाईला देऊन यावं. खुश? काय निर्णय तुमच्या हाती. आमची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची का नाही? रिजेक्ट करू नका, इग्नोर मोडला टाकू नका. हा घेतो. See? याच्यावर काय म्हणणं? हा?
कशाला हे कपडे संख्ये घाला तुम्हीच. सत्यजित, तुझ्या विरुद्ध वापरायला हेच शस्त्र आहे. ओबड धोबड. कधी कधी एखादं धारदार शस्त्र जेवढं खोल घाव करत नाही ना, तेवढं हे करून जाईल. आणि ते होणार. सत्यजित, कामात आहेस का? बरं, मी नंतर येते. नाही बोल ना, बोल. काय झालं? नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की पोलीस स्टेशन मधून काही फोन आला होता का? नाही म्हणजे प्रियाचा काही तपास. ते इन्स्पेक्टर सांगून गेले ना तसं. नाही आला फोन. मग तू फोन करून बघ ना. आई, त्या इन्स्पेक्टरना इथून जाऊन अजून 1 तास सुद्धा नाही झालाय. त्यांनी फक्त एक शक्यता सांगितली. हो, पण शक्यता ही खरी ठरू शकते ना. पण आई, ती शक्यताच खरी ठरेल असं मानून आपण स्वतःची फसवणूक नाही करून घेऊ शकत. तुला आशा नाहीये का प्रिया परत येण्याची? आशाही आहे, इच्छाही आहे. पण आई, जोपर्यंत प्रिया प्रत्यक्ष या घरात पाऊल ठेवत नाही, तोपर्यंत कुठलीच शक्यता सत्य मानायला मी तयार नाही. अरे भाऊजी, तुम्ही काय ऑफिसच्या कामासाठी आलाय? हो का? सत्यजित आहे ना? हो आहेत, पण त्याआधी त्याच विषयावर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना. भाऊजी, तुम्ही प्लीज यांच्याशी थोडं बोलता का? मी यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केलाय, पण माझं काही ऐकायलाच तयार नाहीये ते. तुम्हीच सांगा, असं घरात ऑफिस थाटून कसं चालणार आहे? बरोबर आहे तुमचं वहिनी. खरं तर आमच्या कामाच्या दृष्टीने हे खूपच गैरसोयीचं आहे, पण अशा परिस्थितीत सुद्धा सत्यजित काम करतोय हेच खूप महत्वाचं आहे. पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं? वहिनी, मला पटतंय, पण सत्यजितला समजावून सांगणं खूपच अवघड आहे. भाऊजी, प्लीज तुम्ही त्यांच्याशी या विषयावर बोललात तर खरंच खूप बरं होईल. आणि मला मान्य आहे, ह्या सगळ्यात माझीच चूक आहे. हे सगळं जे काही होतंय ते फक्त माझ्यामुळे होतंय. मी यांना खात्रीच पटवून देऊ शकले नाही की मी त्यांच्या आय मीन आमच्या बाळाची नीट काळजी घेईन म्हणून. आपण आत बसून बोलूया ना, चला. हो. मिस्टर होळकर, बोला. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. हो, आहेत. तुम्ही मला आसरा दिलात. मिस्टर होळकर, मी हे उपकार कधीच विसरू शकणार नाही. रिपीट. मी हे उपकार मिस्टर होळकर. मिस्टर होळकर.
बसा 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 तुम्ही बसा बसा. आनंद आनंदी आनंद म्हणजे आम्ही तुम्हाला केलेली फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ही साडी परिधान करून ऍक्सेप्ट केलेली आहे. अहो काय म्हणायचं आनंद म्हणजे हा आनंद नुसता मलाच नाही आमच्या तांबडे बाबांना सुद्धा किती आनंद झाला म्हणून सांगू तुम्हाला. आनंद तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं ना मला. हे बघा दादा, तुम्हाला सॉरी मिस्टर होळकर, तुम्हाला जे काही विचारायचं ना ते तुम्ही विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे.